कारण की पीएम म्हणजे खूप डोक्याला ताप झाला असता माझ्या. पार्टीचं असं नाही, हिंदुत्व बस, देव देश आणि धर्म. समजा तुम्ही कोणालाही वोट दिलं तर आपल्या मनावर नाही गव्हर्नमेंट कोणाची बनायची. एका रात्यात संडेच्या दिवशी जर मुख्यमंत्री बदलू शकतो तर कोणी काही करू शकतो. त्या एवढी जग इच्छा आहे. समान नागरी कायदा आणि हिंदुस्थान झाला पाहिजे. खंड भारतचं सोडलं. दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करतात, मग आमच्या मतदानाला काय अर्थ आहे? हे परस्पर त्यांचे निर्णय घेऊ शकतात, कोणत्याही पक्षात जातात, सगळे खिचडी पक्ष झाले. स्टुडंटसाठी काय हे करशील जर तुला अपॉर्च्युनिटी भेटली तर चेंज करायची एक लॉ स्टुडंटसाठी? मी सर्वात पहिले शाळाच बंद करून असतो. आणि त्याच्यानंतर ती ईडीची रेड पडल्यानंतर मग नंतर तो जर पुन्हा बीजेपी मध्ये गेला की लगेच त्याच्या विरुद्ध जी काही चौकशी वगैरे लावली ती सगळी गुंडाळून घेतली जाते. डू यू वुड लाईक टू सी नेक्स्ट पीएम ऑफ इंडिया, पीएम ऑफ भारत? ऑफकोर्स योगी आदित्यनाथ. सर आम्ही पब्लिक आय मधून आहोत आणि आम्ही रॅन्डम क्वेश्चन्स वगैरे विचारतो. तर आमचा आत्ताचा टॉपिक आहे इलेक्शन्स. येणारे जे इलेक्शन्स चालू आहेत आणि आता आपल्या शहरातही 13 मेला असणार आहे. तर माझा प्रश्न हा आहे की तुमची एक्साइटमेंट काय आहे आता ह्या एज मध्ये येऊन इलेक्शन्स बद्दल? वोट करताना चांगलं वाटतं. येणारे लीडर वगैरे कसे काम करणारे पाहिजे, नागरिकाच्या मूलभूत गरजा या पूर्ण केल्या पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं मागच्या 10 वर्षात देशामध्ये काही बदलाव आला आहे का? डेव्हलपमेंट झाला आहे का? हो बदलाव. सिमेंट काँक्रीटची रोड झाले, पाईपलाईन आली. नागरी कायदा लागला पाहिजे बस, एवढी जग इच्छा आहे. समान नागरी कायदा आणि हिंदुस्थान झाला पाहिजे. खंड भारतचं सोडलं. अच्छा, हिंदुस्थान. पण तुम्हाला काय वाटतं येणारा जो आपला लीडर असणार आहे त्याच्याकडून तुमचे काय काय अपेक्षा आहे? धर्माचं रक्षण करेल म्हणून आमचा सहकार्य राहील, पाठिंबा राहील. मला विचारू वाटते की तुम्ही कोणत्या पार्टीला सपोर्ट करता आणि पार्टीचं असं नाही, हिंदुत्व बस, देव देश आणि धर्म. एखादा लीडर असा असेलच ना जो तुम्हाला वाटतो की हिंदू धर्माला खूप पुढे घेऊन चाललाय किंवा येणाऱ्या काळात घेऊन जाईल, सो तुम्हाला त्याचं नाव वगैरे सांगू वाटेल? नाव नाही, RSS. हिंदू धर्माला तर केव्हा पुढे घेऊन RSS. नाव नाही कोणाचं घेऊ इच्छित. हाऊ डू यू थिंक इंडिया हॅज डेव्हलप इन द लास्ट 10 years? I think India has developed too much this between 10 years, and I think Modi has done very good work. I am not going to talk about more about Modi, but I can say I like Modi as a memester. I don't want to say that you must vote Modi or anything, but I mostly like Modi because I hear songs about him, and I also see many pages about him, and you can say he's the GOAT. And also about you can say about our election is going on, so it's on. Everyone should know it's on 13th May of 2024. So you must go and vote for which party you like. And about the elections, so I think you must think carefully about our nation. That our nation has gradually changes too much in this past 10 years. If you got the opportunity to become a PM of India for one day, what laws you will implement? जसं की आता खूप सारे असे एरिया आहेत जिथं आता पण बिजली येत नाही, तिथं बिजलीची सुविधा करण्यासाठी वाट पाहिली असते. अजून खूप सारे नवीन पॉवर प्लांट लावले असते आणि खूप साऱ्या जागेवर सोलार पॉवर प्लांटची स्थापना केली असती. कारण खूप सारे इथं आता जसं मी म्हटलं की इलेक्ट्रिसिटीचं हे आहे प्रॉब्लेम येत आहे. आणि आता समर जसं चालू आहे तिथं आता पाणी खूपच कमी भेटतं, तर त्यामुळे आपण म्हणजे सोलार पॉवर प्लांट लावले तर पाण्याची बचत होते. कारण की मोस्टली पॉवर प्लांट्स मध्ये पाण्याचाच वापर होतो, तर म्हणून मी तशी सुविधा केली असती. असं तर मला बनायचंच नसलं असतं पीएम पहिले तर, खरं रिॲक्शन म्हटलं तर. कारण की पीएम म्हणजे खूप डोक्याला ताप झाला असता माझ्या. स्टुडंटसाठी काय हे करशील जर तुला अपॉर्च्युनिटी भेटली तर चेंज करायची एक लॉ स्टुडंटसाठी? मी सर्वात पहिले शाळाच बंद करून असतो. कारण शाळा म्हणजे लिटरली म्हणजे शाळेमधून फायदा काही भेटलाच नाही मला कधी. म्हणजे आता मी काय म्हणू, म्हणजे फ्रेंड्स भेटले ते ठीक होतं, म्हणजे फ्रेंडशिप कळाली, कसं मोठे होता, ग्रोनअप कसे होतात ते कळालं मला. पण ते जे शिकलो मी शाळेमध्ये ते मी बाहेर ऑनलाईन पण शिकू शकतो. असं नाही की ते मला घरी बसून नव्हतं भेटत. त्याच्यामुळे मला बाहेर जायची काही गरज नव्हती आणि मी डायरेक्ट कॉलेजमध्ये येऊनच मला जॉब भेटणार होती, तर मी शाळा शिकलीच कोण. लिटरली म्हणजे आता मला कॉलेजमधून कळतं की म्हणजे आता मला जॉब भेटणार तशी कर. आता मी पहिलेच 12वीचे पेपर स्वतःहूनच अभ्यास करून दिले असते तर मग मला ऑफकोर्स मग जॉब भेटलीच असती ना. मला शाळा करायची गरज नव्हती. मी सिस्टमच पहिले बदलला असता एज्युकेशनचा स्टुडंटसाठी. म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथेच मला पाण्याची सुविधा भेटत नाही, अजून खूप सारे प्रॉब्लेम आहे. जसं कूलर पण नाही आमच्या कॉलेजमध्ये, मला कूलर पाहिजे. आता हे जास्त पर्सनल झालं. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की लोकशाही धोक्यात आहे, तर खरंच लोकशाही धोक्यात आहे का? काय वाटतं? लोकशाही धोक्यात आहे. गेल्या आपण मागच्या 5 वर्षाचा जर कार्यकाळ आपण पाहिला या बीजेपी गव्हर्नमेंटचा, तर सरळ अगदी ग्रामीण भागातल्या अडाणी माणसाला जरी विचारलं तर अडाणी माणसापर्यंत पण ईडी वगैरे जाऊन पोहोचलेली. गेल्या
अनेक वर्षामध्ये ईडी काही कोणाला माहित नव्हती, पण या मागच्या 5 वर्षामध्ये ईडीचा एवढा परिणाम झाला की जो कोणी विरोधक असेल, जो कोणी या सरकारच्या विरोधात जात असेल तर त्याच्या घरी ईडी पाठवली जाते आणि त्याच्यानंतर ती ईडीची रेड पाडल्यानंतर मग नंतर तो जर पुन्हा बीजेपी मध्ये गेला की लगेच त्याच्या विरुद्ध जी काही चौकशी वगैरे लावली ती सगळी गुंडाळून घेतली जाते. हे अतिशय म्हणजे हे सगळे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आणि मला असं वाटतं याचं निश्चितच प्रतिबिंब येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे जे काही प्रकार आहे, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्सच्या धाडी असतील, आता यानंतर विकासाचं जे काही आहे, सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. सर्वसामान्यांमध्ये सुद्धा एक अशा प्रकारची भूमिका या सरकारने करून टाकली. हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे भेदभाव करायचे आणि आपली राजकारणाची पोळी भाजून टाकायची. त्याच्यानंतर 370 हटवलं, त्याच्यानंतर राम मंदिर बनवलं की ज्याचा की त्यांच्याशी आपलं सामान्य माणसाचं कुठल्याही प्रकारचं तो विषय नाहीये. आपल्याला रामाबद्दल म्हणजे आपली भावना आहे, आपल्या संवेदना आहेत, परंतु गरिबासाठी हे प्रश्न महत्वाचे नसून गरिबांसाठी उद्याची आपल्याला जे काही विकास असेल, आपल्या देशाचा विकास असेल, इथून निवडून जाणारा यांनी आपल्या देशाच्या धोरणामध्ये आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे संभाजीनगर बरोबर आपल्या देशाचं धोरण काय असलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे, याचा विकास त्या ठिकाणी आपण आपली भूमिका मांडणारा नेता या ठिकाणी या लोकसभेमध्ये आपण पाठवला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. हॅलो, मी पब्लिक आयकडून आहे. तर माझ्याकडे काही प्रश्न आहे इलेक्शन रिलेटेड. तुमचं काय म्हणणं आहे त्यावर, तुम्ही बोलू शकताल? मतदानाबद्दल का? सगळ्यात पहिले तर नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे. कारण आम्ही आमचं मत ज्याला निवडून देतात ते उद्या मनातून आलं तर दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करतात. मग आमच्या मतदानाला काय अर्थ? हे परस्पर त्यांचे निर्णय घेऊ शकतात, कोणत्याही पक्षात जातात, सगळे खिचडी पक्ष जातील. तुम्हाला जर पक्ष बदलले तुम्ही जनतेची राय घ्या, स्वतःच्या हिशोबाने कसं काय पक्ष बदल? आमच्या मताला काही अर्थ, पक्ष कुठं राहिले, सगळेच पक्ष खिचडी सारखे झाले. माझं तेच म्हणणं आहे, मतदान जर करायचं आहे, आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनीच प्रामाणिकपणा काम करावं आणि पक्ष बदलणे हे बंद व्हायला पाहिजे. पक्षांतर जे करतात या पक्षातून त्या पक्षात जायला सगळ्यात पहिले याच्यावर बंदी यायला पाहिजे. Hello ma'am, myself Siddhi. I'm from Public Eye and I want to ask you some questions about elections. What are your perspective about elections in India? I think election will be the right opportunity for an Indian to select the right candidate who will develop and who will think about the India positively and who will take the India in the global market. मैम आपको क्या लगता है लास्ट 10 years में क्या क्या डेवलपमेंट हुआ है? सारे डेवलपमेंट हुआ है. इंडिया जो पहले कभी ग्लोबली इतना आइडेंटिफाइड नहीं था, या इंडिया के बारे में जो भी निगेटिव ओपिनियंस थे लोगों के, अभी वो पॉजिटिव में हो चुके हैं एंड दे आर सीइंग इंडिया एज द मेजर कंट्रीज विच आर गोइंग टू प्ले इन द रोल इन द वर्ल्ड. सर आपको क्या लगता है इलेक्शंस कैसे हो रहे हैं इंडिया में? प्रॉपर ही हो रहा है. पिछले 10 सालों में एज अ बिजनेसमैन क्या चेंज देखने को मिला है? जीएसटी इम्प्लीमेंटेशन हुआ, वो एक तरफ से अच्छा हुआ है मेरे हिसाब से. जो कम्युनिटीज में भी जीएसटी के जो भी नॉर्म्स एंड रेगुलेशन से जो टैक्सेस इम्प्लीमेंटेशन हुए हैं, आई थिंक सो वो राइट है. सर्वसामान्यांनी मत का दिलं पाहिजे, वोट करणं का गरजेचं आहे? सर्वसामान्यांनी मत दिलं पाहिजे, कारण जर त्यांना हे सरकार जर समजा खरंच चांगलं काम करत नसेल तर याच्या विरोधामध्ये चांगलं काम करणारं सरकार निवडून देण्यासाठी त्यांनी घराच्या बाहेर येऊन ते यांच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे. जर तुम्ही घरात राहूनच जर समजा विरोध करत बसले तर त्या घरात बसण्याला आणि विरोध करण्याला काही अर्थ नाही. जसं की आता आपण पाहतो की आपल्या देशामध्ये 65% तरुण आहेत आपल्या देशामध्ये, हे आपण म्हणतो फक्त, परंतु आपल्या या आता मोदी सरकारने की 65% तरुणांचे जवळपास आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. तुम्हाला माहित असेल की आता त्यांनी योजना आणली, अग्निवीर योजना आणली की जे आता यापूर्वी समजा एकदा मिलिटरीमध्ये दाखल झालं की कमीत कमी 15 ते 20 वर्ष तिथं सैनिक म्हणून जबाबदारी धरून काम करायचे, त्या ठिकाणी बलिदान द्यायचे, आपल्या देशासाठी ते लढायचे. पण आज या फक्त त्यांनी या मोदी सरकारने 4 वर्षासाठी अग्निवीर योजना आणली. तुम्ही मला सांगा हे पटण्यासारखी गोष्ट आहे का? 4 वर्षानंतर तो तरुण काय करणार आहे? एकदा तो 4 वर्षासाठी अग्निवीर म्हणून गेला आणि गेल्यानंतर पुन्हा 4 वर्षांनी परत आला तर तो बेकार म्हणून त्या कुटुंबावर एक प्रकारचं तो म्हणजे एक त्याला तो कुठल्या प्रकारचं उत्पन्न आपल्या कुटुंबाला देण्यापेक्षा तो कुटुंबासाठी एक ओझच त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. 4 वर्षानंतर तो ना घरका ना घाटका अशा प्रकारची त्या तरुणाची परिस्थिती होईल. म्हणजे या देशातल्या 65% तरुणांच्या विरोधामध्ये
अशा प्रकारचा निर्णय घेऊन खरं म्हणजे या तरुणांना देखील एक त्यांचं भविष्य अंधकारमय करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. मला असं वाटतं की येत्या निवडणुकीमध्ये हे आपले सुशिक्षित तरुण निश्चितच त्यांच्या सतत विवेक बुद्धीला पटेल अशा प्रकारचा निर्णय घेऊन अग्निवीर या योजनेच्या विरोधात आपलं मत या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये निश्चितच दाखवेल असं मला वाटतं. यावर आणखी एक प्रश्न आहे. जसं तुम्ही बघितलं असेल आता खूप जास्त अलायन्स वगैरे होत आहे, युती होतीये, हे पार्टी त्या सोबत जाते, ती पार्टी त्या सोबत जाते. त्यावर काय म्हणणं आहे की हे झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. मग आमच्या मताला काही अर्थच नाही ना. मग का मतदान घेता तुम्ही? परस्पर सरकार बनवून घ्या, परस्पर तुमचे निर्णय चालू करा. आमचा अर्थच नाही ना. मग मतदान घेऊ नका. एवढा पैसा वाया जातो शासनाचा. त्या मतदानावर केवढा खर्च होतोय? कोट्यवधी रुपये खर्च होतोय. मग नंतर त्यांच्या हिशोबानं सरकार निवडून देतात. आम्ही जे सरकार बनवली त्याला पाडून टाकतात आणि ते परस्पर अलायन्स करून दुसरी सरकार निवडून देतात. आणि एक कॉमन नागरिक, सामान्य माणूस म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? हे सर्व एका पक्षामुळे होतात. हे राष्ट्रीय एवढा मोठा पक्ष असून त्यांना असंच करायलाच नाही पाहिजे. मग त्या पक्षाचं नाव नाही घेतं. बाकी सगळ्यांना कळतंय की आज कोणतं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. हे राजकारण बंद व्हायला पाहिजे. IPL ची फेवरेट टीम कोणती तुमची? मुंबई इंडियन्स. आज मुंबई इंडियन्स. माझी पण मुंबई इंडियन्स. थँक्यू. In terms of development, what development you refer to? In terms of development, let it be as roadways, development with respect to opportunities, and many more upcoming opportunities for India globally as well as for people in India. So outside India, global impact. What is global impact in 10 years? Indian tourism has grown a lot in past decade, and India is a very important global country as of now. It has been included in G20. So in 10 years, before 10 years and after 10 years, where do you see India then and now? India, before 10 years, India was considered as a poor country, very underdeveloped, and still it is now considered as fastest developing economy, whereas fastest developing country. For 10 years, we had absolutely no global advantages. We had very bad relations with other countries, whereas now India is one of the most important countries from Asia. Hello sir, my name is Shraddha Gore. I am from Team Public Eye. So I'm gonna ask you some questions related to election. आपको क्या लगता है आपके आने वाले लीडर आपको कैसे चाहिए? मेरे लीडर से मेरा एक्सपेक्टेशन यही रहेगा कि जो मेरे कंट्री को आगे ले जाएगा वो लीडर को मैं आगे देखना चाहूंगा, और इसीलिए हम वोटिंग के लिए एक्साइटेड भी है कि आने वाले इलेक्शन में हम वोट देना चाहेंगे उसके लिए. अभी जो इलेक्शंस हुए हैं उसमें आपको क्या लगता है कि कौन? According to me, Narendra Modi should be the PM forever. Whenever we are there, Narendra Modi should be there. Why only him? Because he has represented India very nicely, and many of the problems which were not discussed yet or which were controversial in our country has been discussed, as well as they have been resolved very nicely. What quality of him inspired you a lot? He is very positive thinker, as well as he neglects the controversies against him, and he is totally dedicated to his work. So definitely India will be in the top 5 or top 3 countries in the world. मैम एक लास्ट क्वेश्चन, मैंने ऐसा पढ़ा था कि नरेंद्र मोदी अब 72 इयर्स के कुछ तो भी है, तो बीजेपी का जो रूल है वो ऐसा है कि 75 इयर्स तक ही आप बीजेपी में रह सकते हो, लाइक तब तक ही आप इलेक्शंस में रह सकते हो. तो आपको क्या लगता है कि वो फॉरएवर रहेंगे या फिर जाएंगे बीजेपी छोड़ के? क्या लगता है आपको इसमें? नहीं, बीजेपी का रूल है, दैट इज ओके, बट ऐसा नहीं है कि सिर्फ नरेंद्र मोदी ही अच्छे हैं. देयर आर मेनी कैंडिडेट what we can say capable of PMship, like Nitin Gadkari is also there. He is doing very nicely. Yogi Adityanath, you are the supporter of Yogi Adityanath, I think. So he is also good. So number of candidates are there, even though Modi will not be there, but still his followers are there, and that will help us. Thank you so much, ma'am. तुमचं म्हणणं काय? सध्याची गव्हर्नमेंट आहे ती चांगली आहे की मागं जी गव्हर्नमेंट होती ती चांगली? शकत नाही. तुम्ही जे ते म्हणताय ना त्याबद्दल असं म्हटलं जाईल की समजा तुम्ही कोणालाही वोट दिलं तर आपल्या मनावर नाही गव्हर्नमेंट कोणाची बनायची. एका रात्यात संडेच्या दिवशी जर मुख्यमंत्री बदलू शकतो तर कोणी काही करू शकतो. त्यामुळे कोणत्या गव्हर्नमेंटला म्हणलं जायचं नाही हे चांगली का समोरची पण त्यांच्या हातात आहे कोणाला बनवायचं. आपण वोटिंग जरी समजा मी कोणत्या पण पक्षात दिली, समजा उदाहरणार्थ मी नाव घेत नाही, समजा तिसऱ्या पक्षाला जर वोटिंग दिली, त्यांना जर वाटलं बीजेपी सरकार बनायची, बीजेपी बनवू शकते. त्यांच्या हातात, आपल्या हातात नाही. जरी आपण वोटिंग करतोय आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. तुम्ही बघितलं असेल आपण वोट एका पार्टीला करतो आणि पार्टी दुसरी. तेच म्हणायचे की आपण मी जर वोट समजा राष्ट्रवादी काँग्रेस या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिलं किंवा मग शिंदेच्या शिवसेनेला दिलं तरी पण काय होतंय माहितीये का, वोटिंग त्यांच्या मनावर येते कोणाला, म्हणजे आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. मला असं म्हणायचं कारण मुख्यमंत्री कोणाचा बनवायचा किंवा पंतप्रधान कोणाचा बनवायचा हे त्यांच्या हातात आहे. म्हणजे एका राज्यात पण ते सत्ता बदलू शकतात किंवा काही बदलू शकतात. त्याच्यामुळे मी जर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारच्या ज्याला याला वोटिंग केली तरी पण अजित पवारचे पण मुख्यमंत्री होऊ शकतो. मी अजित पवारला जर वोटिंग केली तरी शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. म्हणजे अशी आजची परिस्थिती आहे. तर याच्यावरून मी सांगू शकतो आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. Hello, so what's your name? Vansh Pandey. So
What are your views on our current PM? Our current PM, Mr. Modi, is one of the most strategic leaders as far as India has seen. And under his leadership, India has developed a lot in the past decade, as India has grown from 11th largest economy to 7th largest economy. And in further years, in past 5 years, India is to be seen as 5th largest economy, and our economy going up to $5 trillion. तुमचं म्हणणं काय सध्याची गव्हर्नमेंट आहे ती चांगली की मागं जी गव्हर्नमेंट होती ती चांगली? नाही, तुम्ही जे म्हणताय ना त्याबद्दल असं म्हटलं जाईल की समजा तुम्ही कोणालाही वोट दिलं तर आपल्या मनावर नाही गव्हर्नमेंट कोणाची बनायची. एका रात्यात संडेच्या दिवशी जर मुख्यमंत्री बदलू शकतो तर कोणी काही करू शकतो. त्यामुळे कोणत्या गव्हर्नमेंटला म्हणलं जायचं नाही हे चांगली का समोरची पण त्यांच्या हातात आहे कोणाला बनवायचं. आपण वोटिंग जरी समजा मी कोणत्या पण पक्षात दिली, समजा उदाहरणार्थ मी नाव घेत नाही, समजा तिसऱ्या पक्षाला जर वोटिंग दिली, त्यांना जर वाटलं बीजेपी सरकार बनायची, बीजेपी बनवू शकते. त्यांच्या हातात, आपल्या हातात नाही. जरी आपण वोटिंग करतोय आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. तुम्ही बघितलं असेल आपण वोट एका पार्टीला करतो आणि पार्टी दुसरी म्हणायचे की आपण मी जर वोट समजा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिलं किंवा मग शिंदेच्या शिवसेनेला दिलं तरी पण काय होतंय माहितीये का, वोटिंग त्यांच्या मनावर येते कोणाला, म्हणजे आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. मला असं म्हणायचं कारण मुख्यमंत्री कोणाचा बनवायचा किंवा पंतप्रधान कोणाचा बनवायचा हे त्यांच्या हातात आहे. म्हणजे एका रात्यात पण ते सत्ता बदलू शकतात किंवा काही बदलू शकतात. त्याच्यामुळे आपण मी जर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारच्या ज्याला याला वोटिंग केली तरी पण अजित पवारचे पण मुख्यमंत्री होऊ शकतो. मी अजित पवारला जर वोटिंग केली तरी शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. म्हणजे अशीच आजची परिस्थिती आहे. याच्यावर मी सांगू शकतो आपल्या वोटिंगला व्हॅल्यू नाही. But the decreasing of rupee and increasing of dollar, I think it's beneficial or not? While controlling a country with such big population, there can be some ups and downs. And whereas if you only see that our Indian rupee is decreasing with respect to US dollars, whereas in 2023 India stock market has seen $20 billion US dollars. Not about cash, but also about further global opportunities, and as well as there are many upcoming deals with bigger countries, such as we are doing a very big deal with Russia in 2027, almost $5 trillion US dollar petroleum and oil resources. So Bharat is referred as Vishwaguru. So you'd think we are on track of that Vishwaguru road? Yeah, we are on track, and leaderships like Modi and with future leaderships like Yogi Adityanath will surely be a Vishwaguru very soon. Where do you see India in 5 years? See India in 5 years as a superpower and also the third biggest economy and fastest growing economy. Do you would like to see the next PM of India, PM of Bharat? Of course, Yogi Adityanath. Why? I'm a very far-rightist person, and his leadership, I am absolutely sure that India will reach many heights. तुमचं काय मत आहे सध्याचं इलेक्शन चांगलं कमी पाहिजे जे आपल्याला काम करणार आहे. समजा भाजपचा आवडला आपल्याला संभाजीनगर. हॅलो, या पब्लिक आहे आणि आज आपण लोकांना त्यांचं मत विचारणार आहे. नमस्कार, माझं नाव केतन आहे. सुभाष माहेर. मी प्रकाश दान. आता इलेक्शन जवळ येत आहे, तर काय वाटतं तुम्हाला? आपली भारतीय लोकशाही ही अत्यंत प्रगल्भ आणि जगातली मोठी लोकशाही आहे. ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येक 5 वर्षाला या ठिकाणचा कुणी मतदार श्रीमंत छोटा गरीब असेल त्याला मत करण्याचा अधिकार आहे. याच्यातून तो आपला लोकप्रतिनिधी निवडत असतो. लोकप्रतिनिधी निवडत असताना ही संसदीय लोकशाही मधली म्हणजेच लोकसभेची निवडणूक असल्या कारणामुळे ह्या निवडणुकीमध्ये निवडून जाणारा जो कोणी लोकसभा सांसद असेल त्यांनी गल्लीतल्या प्रश्नापेक्षा देशाच्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे, व्यापक विचार झाला पाहिजे, जे जनहिताचे आहेत आणि जे लोकशाहीला पूरक आहेत अशा पद्धतीने संसदेचा, कारण संसदीय लोकशाही टिकली पाहिजे या भूमिकेतून त्याचा अभ्यास असावा असं माझं मत. मत काय आता येणारी जी आपली गव्हर्नमेंट इलेक्शन चालू आहे, आता तुमचं मत काय की आमच्या यंग जनरेशनसाठी काय काम करेल तो आला पाहिजे. आश्वासन सगळे जेव्हा काम करण्याची वेळ तेव्हा कोणीच प्रत्यक्षरित्या काम करत, त्यामुळं काहीतरी नवीन चेहरा पाहिजे आणि काम पण केलं पाहिजे. माझ्या वेळेसवर मतदान झालं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांनी वोटिंग केलीच पाहिजे. आता जे आमची यंग जनरेशन हे म्हणतं की वोटिंग वगैरे काही नाही, ते आमचं वोट महत्वाचं नाही. यावर तुमचं काय मत आहे? वोटिंगसाठी यासाठी कसं आता सध्या लोक समुपदेशन करताय, लोकांचं की जनजागृती करताय वोटिंग बद्दल की आपण मतदान केलं पाहिजे. तसं प्रत्येकापर्यंत आपले जे मतदानाबद्दलची जनजागृती पूर्ण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. माहितीचा स्रोत लोक मतदान केल्याने फायदा काय, तोटे काय, त्याच्यानंतर लोकशाही आपली टिकली पाहिजे. त्यासाठी मतदान प्रत्येक युवकांनी बाकीच्या लोकांना मतदान करून घेतलं पाहिजे. आपको क्या लगता है इलेक्शंस कैसे होने चाहिए? हम अभी इलेक्शन देख रहे हैं तो इलेक्शन कैसे होने चाहिए नहीं, अभी फेयर इलेक्शंस होते हैं. मुझे नहीं लगता है कि कई इफ्स एंड बट्स होते हैं. तो हम ट्रांसपेरेंसी में है, टेक्नोलॉजी में है, हम टेक्नोलॉजी का यूज करके ईवीएम में हम वोटिंग देते हैं, तो हमारा फेयर इलेक्शन होता है और जो भी चुन के आता है वो फेयरली ही चुन के आता है, ऐसा मेरा मानना है.
आपको कौन चाहिए एज अ लीडर इन अ फ्यूचर? मैं आपको पहले भी कहा कि मैं वो लीडर देखना चाहता हूँ कि जो मेरे कंट्री को आगे लेके जाए, जो मेरे बच्चों के फ्यूचर को आगे लेके जाए, जो हम सब में प्रॉस्पेरिटी बना सके, और एक टीम लीडर के साथ उसका कमिटमेंट हो कि मैं मेरे खुद के साथ में मेरे पूरे कंट्री के सब लोगों को लीड कर सकूं, क्योंकि ये इलेक्शन छोटा नहीं है। वुमेन्स के लिए क्या फैसिलिटीज एंड क्या रिफॉर्म्स चाहिए फ्रॉम एन लीडर? के लिए देखो, जितना फ्रीडम और सेफली रहेगा हर चीज, उतना बेस्ट रहेगा कि हर वुमेन्स फ्री और फ्रीडम महसूस करना चाहती है अपने देश में, अपने कंट्री को ज्यादा। मुझे लगता है कि वो और फ्रीडमनेस उसमें आना चाहिए। डिजिटलाइजेशन ने क्या किया है? राइट, हाँ, पहले कैश के काफी ट्रांजैक्शंस होते थे, अभी डिजिटलाइजेशन काफी हो गया है, वो काफी अच्छा हो गया है। कैश का सिस्टम थोड़ा चेंज हो गया है, तो ट्रांसपेरेंसी ज्यादा रहती है। कैश के काफी ट्रांजैक्शंस होते हैं, ट्रांसपेरेंसी कम होती है, ऑनलाइन ट्रांजैक्शन होती है, ज्यादा होता है, ट्रांसपेरेंसी काफी विजिबल हो गया है। क्या आप चाहते एरा फिर से आए? डेफिनेटली इसमें और चेंजेस आने चाहिए और ट्रांसपेरेंसी बढ़नी चाहिए, तभी तो डिजिटल हो पाएगा सब। जो इलिटरेट लोग हैं, जो वेंडर्स हैं, वो भी ये सब चीजें सीखे, वो भी आगे बढ़ सकते हैं। हम ही क्यों आगे बढ़े, वो भी आगे बढ़े। आपको आपका लीडर कैसा चाहिए? ऐसा कुछ स्पेसिफिक नहीं है हाउ शुड द लीडर बी, बट शुड बी लाइक अ लीडर जो फोरफ्रंट पे रहे हमेशा, टेक्नोलॉजी वाइज एंड रिस्पेक्ट वाइज सबको आगे लेके चले। इलेक्शन रिलेटेड तुम्ही त्याचा आन्सर देसाल प्लीज? इलेक्शन मध्ये तुमचं काय म्हणणं आहे इलेक्शन बद्दल? क्लिअर असं एक म्हणणं आहे की मी एक मराठा माणूस असल्यामुळे मला कोणत्याही पक्षाशी, कोणत्याही नेत्याशी मला काही संबंध, काही घेणं देणं नाही. फक्त मी माझ्या समाजासाठी काय केलं जाईल किंवा मला, मी पाटलाच्या पाठीमागे उभा आहे. पाटील जे म्हणतील ती गोष्टीला मी सरळ मला असं म्हणायचं. मला कोणत्या पक्ष नाही, मला कोणता PM, मला कोणाशी काही मतलब नाही. माझा फक्त मराठा आरक्षण. According to your Mumtaz collections of dressing, what you think so government should give you facilities, sir? सबसे पहले मैं गवर्नमेंट से ये चाहता हूँ कि जैसे लास्ट 10 ईयर में गवर्नमेंट ने जो फैसिलिटीज हमको दी है, उस फैसिलिटी में हमको बिजनेस करना आसान हुआ है. जैसे लाइसेंस, जैसे एप्लीकेशन, जैसे लोन्स को हमको डिस्बर्स करने मिल जाता है. तो जो पहले प्रोसीजर थी, बहुत पीछे घूमना पड़ता था, ऐसा नहीं है. लेकिन और हम चाहेंगे कि हम डिजिटलाइज हो जाए और इमीडिएटली हमको एक्सेस मिले. और हम ये चाहेंगे कि जैसे इन्होंने इंस्पेक्टर राज कम किया, तो जितना फेथ बिजनेसमैन के ऊपर रखा है, उतना फेथ गवर्नमेंट को उसने वापस दिया है. जैसे आपने देखा होगा GST कलेक्शन अभी 2 लाख करोड़ क्रॉस हुआ है. सो दैट दिस इज द फेथ ऑफ जो हम पे फेथ दिया है, वो ये गवर्नमेंट को मिलता है. तो आप और फेथ दीजिए हमको, और आपको ट्रांसपेरेंसी में हम गवर्नमेंट को भी ऊपर लेके जाएंगे और कंट्री को भी ऊपर लेके जाएंगे. तो सर लास्ट 10 ईयर्स में कितने चेंजेस हुए वाले हैं, आपको आगे कैसे कैसे चेंजेस चाहिए, आप बता सकते हैं? ईयर में गवर्नमेंट ने बहुत अच्छे से डिजिटल को एक्सेप्ट किया है, प्रमोट किया है और स्वदेश को प्रमोट किया है. तो हम चाहते हैं मेक इन इंडिया, ये बहुत अच्छा इनिशिएटिव है जिसमें हम लोगों के लिए भी बहुत अपॉर्चुनिटीज है. तो हम चाहेंगे इसको और ज्यादा बढ़ावा मिले, इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ावा मिले, सो दैट एव्हरी पीपल शुड उसको बेनिफिट मिल सके. विकास कसा झाला पाहिजे, कुठल्या एरियामध्ये किंवा कुठल्या याच्यात विकास झाला पाहिजे, काय वाटतं? आपला देश हा संसदीय लोकशाहीवर अवलंबून असल्यामुळे जे काय कायदे मंडळामध्ये जे निर्णय घेतले जातात ते संसदेत घेतले जातात आणि आपला पाठवणारा आपला जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी तिथं आपलं रिप्रेझेंटेशन करत असतो. आता देशामध्ये सध्याला गेल्या 10 वर्षात भेडसावणारे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, क्रोनी कॅपिटलिझम, हे सगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडून आपल्या देशाच्या संसदेमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये राज्य करणारे जे राज्यकर्ते किंवा पंतप्रधान असतील, ते ह्या प्रश्नावर न बोलता जुजबी प्रश्नावर बोलतायत. जे प्रश्न सर्वसामान्य लोकांशी संबंधित नाही. सर्वसामान्य लोकांना भिडणारा, शेतकऱ्याला भिडणारा, हा 75% लोक शेती करतात. हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान देशात त्याची शेतीचा भाव ज्यावेळेस निघला जातो, त्याच्या कांद्याला भाव नाही, त्याच्या डाळीला, त्याचे जे कडधान्य निघतंय त्याला भाव नाही, त्याच्या वस्तूला भाव नाहीये. गुजरात मधला कांदा एक्सपोर्ट होऊ शकतो आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला भाव नाहीये. हा जो विरोधाभास आहे, ही जी असमानता आहे, हा जो भेदभाव आहे, हा केवळ विचारातून आहे. फॅसिझम गव्हर्नमेंट आहे, डिक्टेटरशिप केली जाते आणि ही भारतीय लोकशाहीला घातक आहे. हे भारतीय लोकशाही समोरचं आव्हान आहे. पण सर्वसामान्य माणसं या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझी लोकशाही वाचली पाहिजे. त्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या महापुरुषांनी बलिदान दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रमाने ही भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे आणि ही लोकांच्या हिताची आहे. आणि राज्यकर्ते देखील लोकांच्या हिताचा विचार करणारे असले पाहिजे. तुम्ही चाय पिताय, तर माझं तेच म्हणणं होतं, इलेक्शन आणि चाय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याबद्दल मला काही चर्चा केल्या जायची नाही, कारण आता चायचं काय आहे माहितीये का, हा ज्याचा त्याचा व्यवसाय झाला. आणि चहा बद्दल काय, आपण समजा जर म्हटलो की या चहा घ्या, 2 घोट चहा जर घेतला, कधी कधी याच्यामुळे मत फुटू शकते. एक चहा काही पण करू शकते, एका चहामुळे काही पण होऊ शकते. खूप छान बोलले तुम्ही, थँक्यू सो मच.